नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 आणि रब्बीमधील ज्या शेतकऱ्यांना अद्याप ही पीक विमा मिळाला नव्हता, असा रब्बीमधील 2023 मधील हा पीक विमा येत्या 20 तारखेपासून हे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, काल हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे याची घोषणा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 1700 कोटी रुपयांचा हा पीक विमा लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील जर पाहिलं तर रब्बी 2023 आणि खरीप 2024 मधील हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील कोणती महसूल मंडळे असतील, तसेच हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यांसाठी हा देण्यात येणार आहे, तसेच यामधील कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा असेल, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 34 जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला हा पीक विमा भरलेला होता. मित्रांनो, हा पीक विमा फक्त 1 रुपयामध्ये हा पीक विमा हा देण्यात येणार होता. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर रब्बी 2023 मधील ज्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार होता, अशा पिकांना देखील हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामधील रब्बीमधील जर पिके पाहिली तर कांदा, बाजरी, त्यानंतर भुईमूग, त्यानंतर ज्वारी या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे. तसेच खरीप पीक विमा 2024 मधील जर पाहिलं तर यामधील पिके जर पाहिली तर भात आहे, त्यानंतर भुईमूग, बाजरी, नाचणी, ज्वारी, मूग, उडीद, तूर, मका, कारले, सोयाबीन, तीळ, कापूस आणि कांदा अशा 14 अधिसूचित पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा पीक विमा 2024 मधील खरीप हंगामातील असेल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर राज्यात यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये 34 जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा घेतलेला होता आणि यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त 1 रुपयामध्ये या पीक विम्याची घोषणा केली होती. तर मित्रांनो, त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील हा पीक विमा भरलेला होता. त्यानुसार ज्या जिल्ह्यात पीक विम्यासाठी विमा कंपनींचे आक्षेप घेतलेला नव्हता, अशा 34 जिल्ह्यांपैकी फक्त 16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 2024 मध्ये पावसाचे प्रमाण हे असमतोल प्रमाणात होते, म्हणजे काही ठिकाणी पडला तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नव्हता. मित्रांनो, यामधील रब्बी 2023 मधील जर पीक विम्या संदर्भात जर माहिती पाहिली तर काही जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही, कारण विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आक्षेप घेतलेला आहे. तसेच त्यामुळे शेतकरी कृषी विभागाकडे सतत तक्रार करत आहेत. याबाबत कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील जे पिके आहेत त्या पिकाची ई पीक पाहणी नोंद केलेली असणं आवश्यक आहे आणि नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार नाही. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा ई पीक पाहणी असेल अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता जवळपास हा पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांसाठी हा पीक विमा देण्यात येणार होता. तर आता उर्वरित 20 जिल्ह्यांसाठी देखील हा दुसऱ्या टप्प्यात हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील यादी देखील ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामधील जर पाहिलं तर आता दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये 65,10,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा 75% पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही रक्कम जर पाहिली तर 1190 कोटी इतकी रक्कम आहे. मित्रांनो, हा पीक विमा कोणताही अहवाल न पाहता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, यामधील एक अट आहे, ती अट जर पाहिली तर शेतकऱ्यांच्या उतार्यावरती ई पीक पाहणीची नोंद असणं आवश्यक आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी ई पीक पेरा भरलेला असणं आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हा ई पीक पेरा किंवा ई पीक पाहणीची नोंद केलेली असेल अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपनीने आक्षेप घेतलेले होते आणि त्याचे आता सर्व ही आक्षेप आहेत ते केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून नाकारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता या 20 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा पीक विमा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये आर्थिक सहाय्य देऊन शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रुची वाढावी, तसेच या उद्देशाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत देण्यात येते. तसेच शेताचे नुकसान झाल्यास शेतकरी आत्महत्या करतात, त्यापासून बचाव करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरू शकते. तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर रब्बी 2023 मधील 20 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर खरीप 2024 मधील
16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील दुसऱ्या टप्प्यातील 20 जिल्हे कोणते असतील? मित्रांनो, रब्बी पीक विमा 2023 मधील दुसऱ्या टप्प्यातील पात्र जिल्हे जर पाहिले तर यामध्ये धाराशिव आहे, त्यानंतर कोल्हापूर, अकोला, परभणी, जालना, लातूर, नागपूर, नाशिक, अमरावती, त्यानंतर अहिल्यानगर आहे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर सातारा, सोलापूर, बीड, सांगली, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर यवतमाळ, धुळे, पुणे आणि वाशिम हे 20 जिल्हे या दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र आहेत। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या पिकांना हा सरसकट पीक विमा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील खरीप पीक विमा हा कोणकोणत्या पिकांसाठी असेल तर यामध्ये कापूस आहे, मका आहे, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा, सोयाबीन अशा पिकांचा हा समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा खरीप 2024 मधील हा पीक विमा होता। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर येत्या 20 डिसेंबरपासून या निधीचे वाटप करण्याचे आदेश देखील राज्य सरकारने कालच हिवाळी अधिवेशनात हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, यामधील एक निकष आहे, तो निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद केलेली असणं आवश्यक आहे, म्हणजेच शेतकऱ्यांनी ई पीक पेरा भरलेला असणं आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पेरा भरलेला नसेल अशा शेतकऱ्यांना आता या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार नाही, असे शेतकरी यातून अपात्र करण्यात येतील। तसेच मित्रांनो, यामधील दुसरी अट जर पाहिली तर शेतकऱ्यांचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे, म्हणजेच आधार बँक सीडिंग असणे आवश्यक आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे आधार सीडिंग नसेल अशा शेतकऱ्यांना देखील यातून अपात्र करण्यात आले आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे अद्यापही आधार बँक सीडिंग नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग करून घेणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, आधार सीडिंग झालं तरच आपल्याला हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून आपला पीक विम्याची नोंद केली होती अशा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग आणि विमा कंपन्यांमार्फत हा पीक विम्याची रक्कम दिली जाते। राज्यात अनेक जिल्हा आणि महसूल मंडळामध्ये हा पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा कधी मिळणार याची वाट पाहत असलेल्या आता सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात 20 जिल्ह्यांमध्ये 47,63,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम स्वरूपाची रक्कम जवळपास 965 कोटी ही जमा करण्यात आलेली होती। तर उर्वरित जर पाहिलं तर 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 1,190 कोटी रुपये हे जमा करण्यात येणार आहेत। तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही पिकांना यातून वगळण्यातही आलेलं आहे। तसंच मित्रांनो, यामध्ये जर खरीप पीक विम्यासाठी जर पाहिलं तर खरीपमध्ये यामधील कांदा आणि तीळ आणि ज्वारी या पिकांसाठी हा पीक विमा वगळण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। चला तर मग भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।